प्रॅक्टिस सेट 4.4 कोणतं आहे? क्वेश्चन नंबर 1 बघा. कारण काल आपण फॉर्म्युले कसे येत आहेत ते बघितलं. एकदम सोपं आहे तसं. मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर इज ₹200. तर जी बाजारभाव आहे, मार्केट व्हॅल्यू जे आहे ते किती आहे सांगा? ₹200. इफ द ब्रोकरेज रेट इज 0.3%, जर का दलाली जी लागते ब्रोकरेज रेट किती आहे बेटा? देन फाइंड द परचेस व्हॅल्यू ऑफ इट शेअर. म्हणजे परचेस करत असताना, विकत घेत असताना किती पैसे द्यावे लागतील. बघा, सर्वात पहिले ब्रोकरेज किती लागलं ते काढूया. ब्रोकरेज रेट इज इक्वल टू 0.3% ऑफ मार्केट व्हॅल्यू. जे बाजारभाव आहे त्याच्या 0.3%. मग 0.3 डिवायडेड बाय 100 अँड मल्टिप्लाइड बाय मार्केट व्हॅल्यू किती आहे? 200. 0 कॅन्सल. 0.3 इंटू 2 0.6. हे काय आहे? ॲक्च्युली 60 पैसे आहेत. 0.6 येणार. याला तुम्हाला ब्रोकरेज लागलंय. हे काय, हे किती लागलंय? ब्रोकरेज. दे शेअर काय केलंय तुम्ही? परचेस्ड. काल व्हिडिओ टाकला होता, तो बघितला का? मग शेअर परचेस मध्ये प्लस आणि सेल मध्ये मायनस असतं. तर शेअर परचेस्ड मार्केट व्हॅल्यू जो बाजाराचा भाव आहे तो तर द्यावाच लागेल, आणि सोबत काय लागेल तुम्हाला? ब्रोकरेज. सो मार्केट व्हॅल्यू किती आहे? ₹200 आणि त्याच्यावर ब्रोकरेज किती आहे? 60 पैसे. सो ₹260 इतकं तुम्हाला काय लागेल त्याच्यावर? तुम्हाला ते इतके पैसे देणार तेव्हा ₹200 शेअर भेटेल. सो परचेस व्हॅल्यू, प्रश्न काय आता तुमचा? परचेस व्हॅल्यू. ओके. सो द शेअर परचेस्ड. सो ॲक्च्युली इथं आपण जर पुट केलंय परचेस व्हॅल्यू ऑफ शेअर, सो इट्स अ गुड थिंग. ओके, आय एम गोइंग टू चेंज युअर परचेस व्हॅल्यू ऑफ शेअर. देअरफॉर परचेस व्हॅल्यू ऑफ शेअर is ₹200.60. Next, second काय आहे? अ शेअर इज सोल्ड. आता सेल आहे बरोबर. इथं काय होतं? परचेस. अ शेअर इज सोल्ड फॉर द मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹1000. So what is the market value? ₹1000. Brokerage paid. What is the rate? Brokerage rate? Brokerage rate 0.1% of market value. What is the amount received? म्हणजे आता विकल्यानंतर किती पैसे भेटतील? सो पहिले ब्रोकरेज काढून घेऊ. 0.1 डिवायडेड बाय 100 इंटू 1000. These two zeros get cancelled. 10 into 0.1 ₹1. ओके. सो ब्रोकरेज किती पेड करावं लागेल त्यांना? प्लीज आता आलेल्यांनी शांत बसायचं एकदम. ब्रोकरेज किती लागतंय? ₹1. आधी बसून घ्या फटाफट. मग किती पैसे भेटतील? ओके. त्याच्यासाठी शब्द काय वापरलाय त्यांनी? अमाऊंट रिसिव्ड. त्याच्यासाठी शब्द काय वापरलाय? अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल इज इक्वल टू 1000 रुपयाचा तो शेअर आहे. मूळ शेअर किती रुपयाचा आहे? ₹1000. पण तो ब्रोकर, दलाल, तो काय म्हणतोय? ₹1 माझी दलाली द्या. बरोबर. त्या 1000 रुपयामधून तो ₹1 स्वतःकडे ठेवेल त्याची दलाली, आणि समोरच्याला किती रुपये दिल? तो 999. देअरफॉर अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल इज ₹999. सो इथं परत लिहून घ्यायचं, बॉक्स तयार करून घ्यायचा. जमेल इथं लिहायला? आणि इथं ऑलरेडी मी इथं पण लिहून घ्यायचं आणि बॉक्स तयार करायचं. चला लिहून घ्या.